नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला आमच्या घरासमोरचा आणि आजूबाजूचा परिसर दाखवणार आहे. तर कसा आहे आमच्या आजूबाजूचा परिसर घराच्या शेजारचा, तो मी तुम्हाला दाखवतो. तर हे आमचं आहे प्रवेशद्वार. घराच्या मध्ये जाण्यासाठी हा रस्ता आहे, म्हणजे हे दार आहे. आणि ह्या साईडला इकडे झापाटी आहे. आणि ह्या साईडला पाहिले तर हे पहा, तिकडे एक घर आहे आणि घरासमोर एक मोठा असा आंबा आहे जुन्या काळातला. आणि हा पहा अशा प्रकारे. आणि ह्या साईडला पाहिले तर हे पहा, आमच्या घराच्या समोरच इकडे आंबे आहेत. आंब्याचा बाग लावलेला आहे. आणि हे पहा इकडे हे मोठाले काजू आहेत. इकडे पाहिले तर केळी 2-1. आणि हे पहा काजू एकदम आंबे आले आहेत, म्हणजे काजूला खूप आंबे आले आहेत मित्रांनो ह्या वर्षी. हे पहा, तसं तर दरवर्षी आंबे येतातच, तुम्हाला मी दाखवतो. हे पहा अशा प्रकारे ह्या बिया असतात काजूच्या. आणि मोहर पण खूप आलेला आहे. हे पहा इकडे. आणि इकडे पाहिले तर हे पहा, तुम्हाला एक कलम आंबा दिसेल, केसर आंबा आहे. त्याला पण आता मोहर आला होता खूप, पण तो पडून गेला. त्याच्यामुळं आंबे जे आहेत ते कमीच आहेत. हे पहा लहान आंबा आहे, पण मग थोडा कमाल केलेला आहे आंब्याने. मागच्या वर्षी पण आले होते त्याला 3-4 आंबे, आणि ह्या वर्षी थोडे जास्त आले. आणि हे आमचं घर आहे मित्रांनो, ह्या घरामध्ये आम्ही राहतो. आणि हे पहा, एका कुंडीमध्ये हे आंबे आहेत. हे पण सर्व केसर आंबेच आहेत. आणि इकडं आंब्याला आता आळे पण बनवलेले आहेत. हे पहा एकदम मस्त. काल रात्रीच आंब्यांना पाणी लावलं होतं. आणि त्याच्यामध्येच एक पोपईचे झाड आहे. हे पहा. आणि हे पहा, याला पण आंबे आलेले आहेत ह्या वर्षी. मागच्या वर्षी आंबे लहानले होते, पण ह्या वर्षी थोडे मोठे झालेले आहेत. हे पहा, त्याला पण आंबे लागलेले आहेत ह्या वर्षी. तर पाहूया ह्या वर्षी आपण ठेवून पाहणार आहोत किती मोठाले होतात ते. आणि आंब्यांची जी जागा आहे ती जवळजवळ थोडी झाली आहे मित्रांनो, म्हणजे अंतर थोडं जवळ झालेलं आहे. पण पाहूया, ज्यावेळेस दाट होतील त्यावेळेस आपण एक एक आंबे तोडू. आणि आता आळे बनवले त्याच्यामुळं थोडं चांगलं वाटतंय. हे पहा इकडे पण, इकडं पाणी भरण्याचं पण काम चालू आहे. हे पहा एकदम मस्त पाणी पडतंय. आणि इकडे आता आळे बनवले जातील. इकडे पहा एक एक आळे बनवले आहे. एवढले आंबे झाले आहेत मित्रांनो. आणि याला आता साधारण 3 वर्ष झाले आहेत. तर माझ्यापेक्षा पण आता उंच झाले आहेत मित्रांनो आंबे. हे पहा. आणि बुडं जे आहेत खोड, ते पण आता एकदम मजबूत झालेले आहेत. यांचं एकदम हाता एवढले झाले आहेत. एकदम आता खूप मजबूत आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारे हे आंबे आहेत मित्रांनो. पहा कसं दिसतंय. हे पहा लाईनीत, म्हणजे लाईनीशीर आंबे आहेत आमचे. हे पहा. आणि ह्या कुंडीतले आंबे आहेत तेच मोठाले झाले आहेत मित्रांनो. आणि कुंडी बाहेर जे आंबे आहेत ह्या मोठ्या वाडीमध्ये आहेत, ते आंबे खूप बारीकले आहेत. एकदम म्हणजे बारीक साईज आहे. तुम्हाला मी दाखवतो. तसं तर इकडे दाखवलं तर हो एक आंबा आहे, म्हणजे बाकीचे मोठाले आहेत, पण बाकीचे आंबे जे आहेत ते लहानले आहेत, साधारण एकदम कमी. आता हे पहा तुम्ही, हे आंबे जे आहेत ते लहानले आहेत, कारण यांना जास्त पाणी नाही ना. आणि जे कुंडीत होते ते आंबे जे मोठाले होते त्यांना पाणी भरपूर दिलं होतं त्याच्यामुळं. आणि हे पहा आंबे चांगले आहेत, पण साईज जी आहे ती बारीक राहिली. हे पहा. आणि दुसरी जी वाडी आहे ती मोठाले, हे जे आंबे आहेत ते जास्त वर्षाचे आहेत.
साधारण 15-16 वर्षे झाले असतील त्याला. तर ही सगळी आमची आंब्याची वाडी आहे मित्रांनो. आणि खाली सर्व कलम आहेत, म्हणजे राजापुरी, हापूस अशा प्रकारचे हे आहेत. आणि ह्या वर्षी हो आंबा जो आहे तो आला नाही, याला पण खूप आंबे येतात. आणि ह्या साईटला जी आहे ही सर्व कलम आंब्याची साईट आहे. त्याच्यानंतर ही साईट जी आहे ती वरची ही सर्व काजूची आहे. आता तुम्हाला मी दाखवतो तिथं नेऊन काजू कसं आलेले आहेत त्या साईडला ते. तर आता आपण जाऊया काजूच्या दिशेला, म्हणजे काजू पाहू. तुम्हाला तर हे दाखवलेच आहेत, काजू आलेले आहेत ह्या वर्षी भरपूर. म्हणजे दरवर्षी काजू जे असतात ते आंबे येतातच मित्रांनो, भरपूर येतात दाबून. पण ह्या वर्षी पण त्याचप्रमाणे दाबूनच आले आहेत. तुम्हाला मी इथून थोडं दाखवतो. पहा, एकदम जबरदस्त असा मोहर आलेला आहे मित्रांनो ह्या काजूंना. आणि हे पहा इकडे पण. आणि हे पहा मित्रांनो, हे गावठी आंबे होते, त्याला पण आम्ही कलम केलं, इथं कलम जोडलं. हे आंबे तोडले, मोठाले होते ते, आणि यालाच आम्ही इथं कलम जो काडी जी आहे ती जोडली. तर आता हे पहा कशा प्रकारे हे कलम आंबे झाले तयार. हे पहा एकदम मस्त. पण ह्या वर्षी त्याला पण फळ आलं नाही, पुढच्या वर्षी येईलच. आणि हे पहा ह्या साईडला हे सर्व काजू आहेत मित्रांनो. तुम्हाला मी दाखवतो. त्या साईडला तर जास्तच काजू आले होते मित्रांनो, म्हणजे तयार झाले होते, तयार खूप झाले होते. त्या बिया ज्या आहेत त्या एकदम मस्त वंजलेल्या होत्या. इकडे कच्चे आहेत थोडे, ह्या पहा, ह्या कच्च्या आहेत. आणि ह्या ठिकाणी हे जे गोठ्याचं पाणी जातं, म्हणजे जे बैल मुततात, जे बैलांची मूत असते ते ह्या साईडला काजूंना भेटते. त्याच्यामुळे हो काजू जो आहे तो एकदम मजबूत झालेला आहे मित्रांनो. हे पहा, हे पहा काजू जे आहे हे तयार झालेलं आहे मित्रांनो. हे पहा एकदम तयार झालेलं आहे. हे पहा, एकदम मस्त तयार झालं, जबरदस्त दिसतंय. हे पहा मोठमोठाले घोस. हे पहा बिया पण आता वाळतात, सुरुवात झाली वाळायला. ह्या साईडनी पहा कसं दिसतंय, एकदम भरपूर आंबा आलेला आहे काजूचा. आणि हो पण एक कलम केलेला आहे, पण तो पण एकदम जबरदस्त झालेला आहे, मस्त. त्याला पण खूप मोहर आलेला आहे, आंबे पण खूपच लागतील. आणि इथे एक पपईचे झाड आहे मित्रांनो. हे पहा खूप उंच, त्याला पण पपई जे आहे ते फळ पिकलेलं आहे. हे पहा, आणि इकडे बैल आहेत आमचे. तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा घरा शेजारचा परिसर आहे. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.